सुषमा अंधारे आपल्याबरोबर शिवसेनेच्या नेत्या जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, आपण ही बातमी निश्चित ऐकली असेल, ती वाघनखं महाराजांची आहेत की नाहीत याबाबत संदिग्धता आहे, तसा पुरावाच नाहीये ही वाघनखं अफजल खान वधावेळी वापरली असल्याचा, तरी देखील सरकार मात्र दावा करतंय कोट्यवधी रुपये खर्च करून आता ही वाघनखं आणण्याची सगळी तयारी सुरू आहे। कसं बघता आपण याकडे? खरं तर ही बातमी जेव्हा आपण आमच्यापर्यंत पोहोचवताय तेव्हा हे धक्कादायक आहे। इंद्रजीत सावंत साहेबांनी आधी या संबंधाने विवेचन केलेलं होतं आणि ते मांडतही होते, पण आता जेव्हा त्यांनी अत्यंत खात्रीशीर पत्रव्यवहार केलाय आणि त्या पत्रव्यवहाराच्या उत्तरादाखल जर ही माहिती स्वतः त्या म्युझियम कडून अशा पद्धतीची माहिती येत असेल तर निश्चितपणे भाजपाचे लोक, विशेषतः महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार हे महाराष्ट्रीयन जनतेची घोर फसवणूक करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर लोकांना भावनिक करून लोकांच्या खिशातला करोडो रुपये उधळण्याचा हा अत्यंत निवडणुका समोर ठेवून केलेला निंदनीय प्रकार आहे। बरं, वाघनखं खरं तर ऐतिहासिक अनमोल ठेवा मानला जातो। आपल्याला माहिती राज्यातल्या जनतेच्या भावना कशा प्रकारे जोडल्या गेल्यात, हा भावनांशी एक प्रकारे खेळ नाही का वाटत? अर्थात हा भावनांशीच खेळ आहे। मी तेच म्हणतेय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल महाराष्ट्रातले लोक कमालीचे आस्तिक आहेत। महाराज हे इथल्या महाराष्ट्रीयन जनतेचं आराध्य दैवत आहे आणि आपल्या आराध्याशी संबंधित असणारी कुठलीही घटना, वस्तू, किल्ले, वास्तू जे काही असेल ते या सगळ्यांच्या संबंधाने लोक कमालीचे भावनिक आहेत, पण त्यांच्या भावनेशी अशा पद्धतीने खेळण्याचा अधिकार भाजपला अजिबात नाही। आणि ते भावनिक राजकारण जर निवडणुका आणि मतांचं राजकारण करण्यासाठी ते करत असतील तर ते अजून चीड आणण्यासारखं आहे। मला असं वाटतं की या सगळ्यांच्या संबंधाने तात्काळ हा पोरखेळ भाजप आणि विशेषतः त्यांचे प्रतिनिधी मुनगंटीवार वगैरे मंडळींनी जो चालवलाय हा पोरखेळ थांबवला गेला पाहिजे। ठीक, सुषमाजी धन्यवाद। आपण झी24 तास बरोबर बोललात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सुषमा अंधारे आपल्या बरोबर होत्या, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या, आणि निश्चितच सरकारचं यावर आता काय उत्तर असणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।